सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार। स्वागत आहे तुमचं आपल्या केके टॉप एज्युकेशन या युट्यूब चॅनल वरती। 28 जूनला आपला महत्त्वाचा टीईटीचा पेपर आहे सर। परिसर अभ्यासाचे प्रश्न निश्चित रूपाने जास्तीत जास्त गुण मिळवणारा हा विषय आहे आणि इतिहास आणि नागरिक शास्त्र याचे प्रश्न आपण काही इन्क्लूड केलेले आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। पहिल्यांदा व्हिडिओ जर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि आमचे जे काही राहिलेले शिक्षक बांधव आहेत म्हणजे जे नेहमी बघतात ते तर लाईक करणारच आहेत, ते सांगायलाही नको। पहिला प्रश्न आहे 1857 च्या उठावावर हा प्रश्न आहे सर। 1857 च्या उठावाविषयी पुढील विचार कोणी मांडले? हा जो विचार आहे हा 1857 च्या उठावाबद्दल कोणी मांडला? बऱ्याचशा लोकांनी काय केलं होतं की याला फक्त बंड म्हणलं होतं, पण हा विचार आहे हिंदी समाजातील इंग्रज विरोधी द्वेष भावना ही वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती असं कोणी म्हटलं होतं? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटलं होतं का? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या उठावाला क्रांती युद्ध असं म्हटलेलं होतं। क्रांती युद्ध असं सावरकरांनी म्हटलेलं होतं सर। अशोक मेहता यांनी काय म्हटलं होतं की हा जो 1857 चा उठाव आहे हा शिपायांच्या बंडाहून अधिक होता, शिपायांच्या बंडापेक्षा मोठा होता। फक्त हे शिपायांचं बंड नव्हतं तर याहून काहीतरी अधिक होतं या उठावामध्ये। त्यानंतर संतोष कुमार रे यांनी काय म्हटलेलं आहे तर हा प्रजेचा उठाव होता, प्रजेचा उठाव होता असं संतोष कुमार रे यांचं म्हणणं होतं। मग कर्नल माल्सन काय म्हणाले तर हिंदी समाजातील इंग्रज विरोधी द्वेष भावना ही वैयक्तिक स्वरूपाची नव्हती तर ती राष्ट्रीय स्वरूपाची होती असं कर्नल माल्सन यांचं मत 1857 च्या उठावास बद्दलचं होतं। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। प्रश्न काळजीपूर्वक बघा कारण या स्वरूपाचे प्रश्न निश्चितच टीईटीला आढळून येतात सर। पाठीमागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही जर बघितले असतील तर ऍज इट इज घेण्यात काही अर्थ नसतो, स्वरूपाचे प्रश्न लागत असतात। लॉर्ड माउंटबॅटन यांनी गांधीजींचे वर्णन कोणत्या शब्दात केले? लॉर्ड माउंटबॅटन कोण होते हे आपल्याला माहित असणं गरजेचे आहे। ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते सर। स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन गांधीजींचं वर्णन त्यांनी काय म्हणून केलं होतं? एका माणसाचे सैन्य, महात्मा, अहिंसेचे प्रणेते की थोर वकील? एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा, लॉर्ड माउंटबॅटन गांधीजींबद्दल म्हणाले होते की गांधीजी हे एका माणसाचं सैन्य आहे। आणि महात्मा कोण म्हणाला होतं त्यांना तर रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते सर। तर हे सुद्धा इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना काय म्हटलं होतं तर महात्मा असं म्हटलेलं होतं। आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते? आझाद हिंद सेना खूप महत्वाची आहे की आपल्याला ही माहित असावं। 1942 साली टोकियो, कुठे? टोकियो येथे या आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती आणि कोणी केली होती तर रासबिहारी बोस यांनी केलेली होती। बघा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, आणि हे वाक्य वाचलं रे वाचलं की आपल्याला वाटतं की आझाद हिंद सेना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे। पण सर हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं होतं की आवाहन केलेलं होतं तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। वंदे मातरम हे आपल्या काय आहे? भारताचं ब्रीदवाक्य आहे सर। विश्वास, एकता, बलिदान हे काय आहे तर आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य होतं सर। विश्वास, एकता आणि बलिदान। आणि हा पर्याय नंबर 4 आहे सर, करा किंवा मरा। करा किंवा मरा एक नेमकं काय आहे असं वाटतं की सहजगत्या लाईन टाकली की काय सरांनी, पण असं नाहीये। तर 1942 ला काय झालं होतं? चले जाव आंदोलन झालं होतं सर। आणि महात्मा गांधीजींनी आपल्या भारतीय जनतेला सांगितलेलं होतं करा किंवा मरा। पहिल्यांदा त्यांनी अहिंसा थोडीशी बाजूला ठेवली होती, म्हणून हे सुद्धा महत्वाचं आहे। कारण आपण सर्वसामान्यपणाने हे शब्द वापरतो पण हे सर्वसामान्य शब्द नाहीत, तर 1942 चे खूप मोठे शब्द आहेत। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात सर। पुढील पैकी कोणती साहित्य कृती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नाही? तर साहित्य कृतीबद्दल खूप मोठ्या व्यक्तींबद्दल
आपण हा प्रश्न निर्माण केलेला आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही साहित्य कृती आहे सर बुद्ध अँड हिज धम्म. हे तर सगळ्यांनाच माहिती पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही सुद्धा साहित्य कृती आहे. एक गाव एक पानवठा ही साहित्य कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नाही. आपल्याला कदाचित वाटू शकतं बरं परीक्षेला, पण ही साहित्य कृती जी आहे ही बाबा आढाव यांची कादंबरी आहे सर. कुणाची आहे तर बाबा आढाव यांची कादंबरी आहे. हू वेअर द शुद्राज हे सुद्धा कुणाचा आहे बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्य कृती आहे. मग या प्रश्नासाठी योग्य उत्तर कोणतं होईल? आपल्याला कोणती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्य कृती नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे सर पर्याय क्रमांक 3 एक गाव एक पानवठा. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे सर. भारताचा शोध हा ग्रंथ कोणी लिहिला? भारताचा शोध हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, लोकमान्य टिळक यांनी की महात्मा गांधी यांनी? पर्याय तुम्हाला कन्फ्यूज नक्कीच करू शकतात. तर भारताचा शोध यांपैकी कोणी घेतला असेल किंवा कोणी असा ग्रंथ लिहिला असेल तर तो ग्रंथ लिहिलेला आहे सर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. बघा 1942 ते 1946 या दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू यांना अटक झालेली होती आणि अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांना तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं. तुरुंगामध्ये ठेवलेला असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं? भारताचा शोध ही जी साहित्य कृती आहे किंवा हा जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथ या कालावधीमध्ये लिहिलेला होता. आणि 1988 मध्ये दूरदर्शन त्यावेळेला होतं, आता सारखे काही त्यावेळेला डिश वगैरे नव्हते. तर 1988 मध्ये आपल्या दूरदर्शनवर एक मालिका चालायची भारत एक खोज. आणि ही भारत एक खोज जी मालिका आहे ना ती मालिका सुद्धा याच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भारताचा शोध या ग्रंथावरच आधारित आहे. एक माहिती तर आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. बघा रॅड व आयस्ट या इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या कोणी केली? रॅड आणि आयस्ट आपल्याला डिरेक्टली माहित पाहिजे सर, कारण ज्या वेळेला भगतसिंग राजगुरू हे जे असे क्रांतिकारकांचे पर्याय येतात ना आपण परीक्षेला कन्फ्युज होतो. तर रॅड आणि आयस्ट जर म्हटलं ना तर चाफेकर बंधूकडेच या सर. बाळकृष्ण आणि दामोदर हे चाफेकर बंधू होते दोघे जण. आणि काय झालं 1897 ला त्यावेळेला पुण्यामध्ये प्लेग जो आहे ना तो खूप पसरलेला होता. आणि हा जो रॅड आहे ना सर तर हा त्यावेळेला प्लेगचा कमिशनर होता आणि त्याचा एक सहाय्यक होता तो म्हणजे आयस्ट. आणि यांनी त्यावेळेला काय केलं होतं की प्लेगमुळे माणसं मारतात सुद्धा तरी सुद्धा यांनी त्या गोष्टीचा खूप गैरफायदा घेतला होता. माणसांची काळजी म्हणजे भारतीय जनतेची काहीही काळजी केली नाही. आणि याच गोष्टीचा राग कोणाच्या मनामध्ये होता तर बाळकृष्ण आणि दामोदर हे जे काही चाफेकर बंधू आहेत यांना होता. आणि त्यांनी 1897 मध्ये काय केली होती पुण्यामध्ये गणेश खिंड येथे चाफेकर बंधूंनी रॅड अँड आयस्ट यांची काय केली होती हत्या केलेली होती. चला पुढे जाऊयात. दांडी यात्रेत महात्मा गांधीजींसोबत महाराष्ट्रातील किती अनुयायांनी सहभाग घेतला होता? दांडी यात्रा म्हणजेच काय मिठाचा सत्याग्रह सर. आणि हा मिठाचा सत्याग्रह आपल्यालाही माहिती आहे की सुरू झाला होता कुठून तर साबरमती येथून सुरू झाला होता. कधी सुरू झाला होता? 1930 ला सुरू झाला होता. पोहोचणार कुठे होते ते तर दांडीला पोहोचणार होते. हे प्रश्नातच दिलेलं आहे आपल्याला दांडी यात्रा. मग या दांडी यात्रेमध्ये महात्मा गांधीजींनी आपले 78 अनुयायी सोबत घेतले होते सर. किती घेतले होते? 78. पण प्रश्नात हे नाही विचारलेलं मी. तर प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे की महाराष्ट्रातील, आता हे सगळे भारतभरातील 78 होते, मग महाराष्ट्रात त्यात किती होते हा प्रश्न डेव्हलप केलेला आहे. तर 15 होते का, 24 होते, 17 होते की 13 होते? काळजीपूर्वक लक्षात घ्या. सुरुवातीला 13 अनुयायी जे होते ते 78 अनुयायींपैकी 13 अनुयायी हे महाराष्ट्रातील होते. त्यांचे नावं वगैरे निश्चित एवढं डीप नाही विचारत परीक्षेला, पण आपल्याला हे आकडे माहित पाहिजेत. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे. आता भारताचा राष्ट्रपती कोणत्या गृहाचा सभासद असतो? भारताचा जो राष्ट्रपती आहे हा कोणत्या गृहाचा सभासद असतो असं विचारलेलं आहे. लोकसभेचा सभासद असतो, राज्यसभेचा असतो, दोन्ही सुद्धा म्हणजे लोकसभेचा सुद्धा आणि राज्यसभेचा सुद्धा आणि कोणत्याही नाही. तर बघा आपली जी काही संसद बनलेली असते ती संसद बनलेली असते सर लोकसभा, राज्यसभा आणि यांच्यामध्ये राष्ट्रपती, या तिघांनी मिळून काय बनत असते? आपली भारताची संसद बनत असते. पण राष्ट्रपती एवढे महत्वाचे आहेत, जशी लोकसभा आहे, जशी राज्यसभा आहे, तसे राष्ट्रपती आहेत. या तिघांनी मिळून कोण बनते तर आमची संसद बनते. मग हे जे राष्ट्रपती आहेत ना हे लोकसभेचेही सभासद नसतात आणि राज्यसभेचेही नसतात, म्हणजे कोणत्याही सभागृहाचे ते सभासद नसतात सर. म्हणजे
पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे सर, लोकसभा हे संसदेचे रिकामी जागा सभागृह आहे. या स्वरूपाचा प्रश्न पाठीमागे विचारलेला होता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये. तुम्हाला थोडासा मी वेगळा विचारलेला आहे, म्हणजे त्याच अनुषंगाचा आहे. बघा, लोकसभा हे संसदेचे वरिष्ठ, द्वितीय, कनिष्ठ की एकही बरोबर नाही. आता पटकन आपलं वाचन जरी केलेलं असलं ना तर कन्फ्युज होतं. लोकसभा म्हणजे काय असतं, जनतेतून निवडलेलं असतं असं आपल्याला वाटतं, पण ते कनिष्ठ सभागृह आहे आणि यालाच सर प्रथम सभागृह असं म्हटलं जातं. आणि जी राज्यसभा असते याला द्वितीय सभागृह आणि वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह कोणतं आहे तर राज्यसभा हे द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह आहे. तर कनिष्ठ सभागृह कोणतं आहे तर लोकसभा हे कनिष्ठ किंवा प्रथम सभागृह आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होत आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे सर, पुढील विधानांचा विचार करा व अचूक विधाने निवडा. या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला निश्चितच दिसणार आहेत आणि थोडीशी चूक केलेली असते, त्यामुळे पर्याय जे आहेत ते काळजीपूर्वक वाचायचे आहेत, म्हणजे विधान काळजीपूर्वक वाचायचे आहेत. भारताचे उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींबद्दल आहे. भारताचे उपराष्ट्रपती हे पद अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावरून घेण्यात आलेलं आहे. म्हणजे अमेरिकेला जसे उपराष्ट्रपती असतात त्याच पद्धतीचे उपराष्ट्रपती भारतासाठी हवेत असं या विधानात म्हटलेलं आहे आणि त्यावरून हे पद आपल्या भारतीय राज्यघटनेनं स्वीकारलेलं आहे. उपराष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य असतात. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आता हे विधान जे आहेत, उपराष्ट्रपती जे असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे विधान अतिशय योग्य आहे. भारताचे उपराष्ट्रपती हे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदावरून घेण्यात आलेले आहे. हे सुद्धा विधान 100% बरोबर आहे सर. भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या उपराष्ट्रपती प्रमाणेच आपल्या भारतासाठी सुद्धा उपराष्ट्रपती असावेत म्हणून हे पद घेतलेलं आहे. दुसरं विधान काय म्हणतंय, उपराष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य असतात. बघा, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सदस्य नसतात तरी सुद्धा ते अध्यक्ष असतात. तरी सुद्धा काय असतात, अध्यक्ष असतात. म्हणजे ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येतच नाही तरी सुद्धा परमनंट काय असतात, ते अध्यक्ष असतात जोपर्यंत ते उपराष्ट्रपती पदावर आहेत तोपर्यंत. चला, म्हणून 1 आणि 3 हे 2 पर्याय बरोबर आहे. तर यामुळे हा पर्याय काय होतो, चुकीचा होतो. म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सदस्य नसतात. इथे आपण असतात म्हटलेलं आहे, तर ते नसतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा आहे. म्हणून 1 आणि 3 हेच पर्याय काय आहे, बरोबर आहे. म्हणजे फक्त 1 व 3 बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य कोणते, हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा सर. आणि हे कधीच विसरता कामा नये. तर यतो धर्मस्ततो जयम हे काय आहे, आपल्या सर्वोच्च न्यायालयाचं ब्रीदवाक्य आहे सर. सत्यमेव जयते मगाशी सांगितलेलं आहे, आपल्या भारत सरकारचं ब्रीदवाक्य आहे. सेवा परमो धर्मम हे आपला जो काही लष्करी विभाग आहे यांचं ब्रीदवाक्य आहे. त्यानंतर धर्म रक्षती रक्षिता हे आपल्या राचं म्हणजे आपली जी काही इंटेलिजन्स ब्युरो आहे ना तिचं ब्रीदवाक्य आहे. हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर यतो धर्मस्ततो जय हे ब्रीदवाक्य आहे आपल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाचं. कायमस्वरूपी लक्षात ठेवा सर, हे खूप कामाला येणारा विषय आहे. या परीक्षेपुरतच मर्यादित नाही, तर आपल्या भारताचं सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्याचं ब्रीदवाक्य ते आहे. प्रश्न क्रमांक 12 पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयावर विचारलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात, तर हे सुद्धा काळजीपूर्वक लक्षात ठेवा. असे जे वरिष्ठ पद असतात त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते, उपराष्ट्रपती नाही. कधी कधी पंतप्रधान वाटू शकता आपल्याला, कधी कधी परीक्षेद्वारे नेमणूक होते असं वाटू शकतं, पण असं होत नाही सर. तर यांची नेमणूक केली जाते राष्ट्रपतींद्वारे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर होणार आहे. रिकामी जागा व्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला, बघा प्रश्न कसे आहेत आपल्याकडे, ग्रामसभेला घटनात्मक दर्जा मिळाला. कोणत्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. आपला जो काही भारत आहे ना हा या घटकावर सगळ्यात शेवटचा जरी घटक असला ना तर खूप इम्पॉर्टंट घटक आहे ग्रामसभा. आणि डायरेक्ट लक्षात ठेवा सर, 73वी घटना दुरुस्ती आहे ती. 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पंचायत समितीचा सचिव कोण असतो असं म्हटलेलं आहे आणि पर्याय या स्वरूपामध्ये दिलेले आहे.
तर पंचायत समितीमध्ये आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, पंचायत समिती स्तरावरचे अधिकारी कोण? सीईओ असतात का? तर नाही, ते नगर परिषदेला किंवा जिल्हा परिषदेला असतात सीईओ. तर बीईओ आणि बीडीओ पण हे शिक्षण विभागासाठी आहे. तर हे आहेत आपले गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी जे असतात ना सर, तर हे पंचायत समितीमध्ये सचिव म्हणून कार्य करत असतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. कोणत्या कायद्याने पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आलं होतं? महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. असे प्रश्न दुर्लक्षित राहतात सर, किती जरी वाचन केलं तरी असे प्रश्न दुर्लक्षित राहतात. म्हणून मोजकच पण महत्वाचं मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर डायरेक्ट लक्षात ठेवा सर, बाकीचे पर्याय यासाठी वाचत नाहीये कारण जर डायरेक्ट प्रश्न आला तर हे वन लाईनर प्रश्न असतात सर, याला काही इकडे तिकडे फिरवण्याचे विषय नसतात. तर पोलीस पाटील हे जे काही पद आहे ना, हे मुंबई नागरी कायदा 1857 नुसार निर्माण झालेलं पद आहे सर. त्यानंतर भारत सरकार कायदा 1919 असेल किंवा भारत सरकार कायदा 1935 असेल किंवा भारत सरकारचा कायदा 1947 असेल, हे कायदे वेगवेगळ्या गोष्टीसोबत रिलेटेड आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांना सुद्धा मी कव्हर करण्याचा निश्चितच काय करेन, प्रयत्न करेन. आणि आज 15 प्रश्न मी तुमच्यासाठी इतिहास आणि नागरिक शास्त्राचे घेऊन आलेलो होतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून निश्चित सांगा. अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि हे प्रश्न आपण पुढेही या पद्धतीने विज्ञानाचे हवेत का हे सुद्धा कमेंट करा. त्यानंतर भूगोलाचे असेच हवेत का हे सुद्धा कमेंट करून निश्चितच सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.